तर धुळ्याच्या महापौरपदाच्या उमेदवार म्हणून भाजपच्या वतीनं मायादेवी परदेशी यांचं नाव निश्चित झालंय, तर उपमहापौरपदी ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांचं देखील नाव निश्चित झालंय। शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीनं महापौरपदासाठी गीता तुषार नवले आणि उपमहापौरपदासाठी इरफान फजलू रहमान यांची नावं निश्चित झाली आहेत। तर थोड्याच वेळात भाजपच्या वतीनं आणि शिवसेना तसंच अजित पवार गटाच्या वतीनं महापौर आणि उपमहापौर पदाचे अर्ज भरले जाणार आहेत। चंद्रपूर महानगरपालिकेत भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र सत्तेमध्ये येण्याची शक्यता आहे। भाजपचे किशोर जोरगेवार, बंटी भांगडिया यांच्याशी चर्चा सुरू आहे, तर ठाकरेंच्या सेनेचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांनी तशी माहिती दिली असून जे महापौरपद देतील त्यांच्यासोबत आम्ही जाऊ असं संदीप गिरे म्हणाले। आमचा महापौर करा, आम्ही त्याच्यासोबत राहू, आम्ही कोणाच्या बांधिलकी नाही, आम्हाला कोणी गृहीत धरू नये। पहिली चर्चा हा काँग्रेसच्याच माध्यमातून, जर काँग्रेस महापौर करत नसेल तर आम्हाला इतर पक्ष जो कोणी आम्हाला महापौर करा, आम्ही त्या सोजायला 100% तयार आहोत। मी तुम्हाला काय म्हणलं, महापौर जो करेल आम्हाला जे समोरील सांगेल का नाही शिवसेनेचा महापौर आम्हाला चालतो, आम्हाला जर ते आम्हाला सोबत घेऊन चालता तयार असेल तर आम्ही पण त्याच्यासोबत जायला तयार आहोत। भाजपशी कोणाशी चर्चा सुरू आहे? भाजपचे 3 नेते आहेत। आता स्थानिक आमदार जे आहे किशोरभाऊ जोरगेवार, बंटीभाई भांगडे यांच्याशी जास्त चर्चा होणार, सुधीर भाऊशी 1-2 फोनवर बोलणं झालं, पण जास्त करून चर्चा स्थानिक आमदार जे आहे त्यांच्याशी बोलणं सुरू आहे। किशोरभाऊ जोरगेवार तुमचे नगरसेवक कुठे आहे सध्या? आहे तेच नागपूरला साहेब पेंचला आराम.